मंडळी नमस्कार, जय गजानन. आज आपण पिठोरी अमावस्येची कहाणी श्रवण करणार आहोत. तर चला ऐकूया कहाणी पिठोरी अमावस्येची. अर्थातच कहाणी पिठोरीची. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत असे. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी त्याच्या वडिलांचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी नेमकी काय व्हायचं, ज्या दिवशी त्याच्या वडिलांचं श्राद्ध असायचं त्या दिवशी सकाळपासूनच त्याच्या सुनेचं पोट दुखायला लागत असे आणि ब्राह्मण जेवायला बसल्याबरोबर ही बाळंत व्हायची आणि हिचं पोर मरून जायचं. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी घरातून निघून जात असत. असं 6 वर्ष झालं. 7व्या वर्षी पण असंच झालं. ब्राह्मण जेवायला बसले, पंक्तीला बसले आणि ही बाळंत झाली आणि हिचं बाळ मरून गेलं. आणि ह्याही वेळेस 7व्या वर्षी पण ब्राह्मण उपाशीच उठून पंक्तीतून निघून गेले. सासऱ्याला खूप राग आला. त्याने ते मेलेलं पोर घेतलं, तिच्या ओटीमध्ये दिलं आणि तिला त्याने रानामध्ये हुसकून दिलं. आता रानामध्ये हुसकून दिल्यानंतर काय झालं की ही जी सून होती ती रानामध्ये अरण्यामध्ये भटकत भटकत हिंडत फिरत होती. तिला तिथे चौटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई तू कोणाची कोण, इथे येण्याचं कारण काय, आलीस तशी लवकर इथून निघून जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून तिला म्हणाली, एवढ्या करताच मी इथे आले आहे. तसं झोटिंगाची बायको म्हणाली, बाई तू इतकी जीवावर उदार का झाली आहे. तसं ब्राह्मणाची सून आपली सर्व हकीकत तिला सांगू लागली. मी एका ब्राह्मणाची सून असून दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होत असे व माझं मूल मरून जात असे. त्याच दिवशी नेमकी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचं श्राद्ध असे आणि असं झाल्यानंतर ब्राह्मण उपाशीच निघून जात असत आणि श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जातात. अशा 6 वेळेस झालं. 6 वर्षी झालं. 7व्या खेपेलाही असंच झालं. तेव्हा मामनजींना म्हणजे हिच्या सासऱ्यांना खूप राग आला. ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळणपणामुळं 7 वर्षे उपाशी राहिला, तर आता तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मुलगं माझ्या ओटीमध्ये माझ्या सासऱ्यांनी घातलं आणि मला घरातून हुसकून दिलं. नंतर मी इथे आले. आता मला जगून तरी काय करायचं आहे, असं म्हणून ती रडू लागली. ती जशी रडू लागली तशी झोटिंगाची जी बायको होती ती तिला म्हणाली, बाई तू भिवू नको, घाबरू नको, अशीच थोडीशी पुढे जा, तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल, बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या देवकन्या साती आसरा तिथे येतील आणि पूजा करतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतीत कोण आहे असं म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे असं म्हण. त्या तुला पाहतील, कोण कुठची म्हणून तुझी चौकशी करतील. तेव्हा तू त्यांना ही सगळी तुझी हकीकत सांग. ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं. ती तिथून उठली आणि पुढं गेली. तो पुढं गेल्यावर तिला बेलाचं झाड दृष्टीस पडलं. तिथंच ती उभी राहिली. इकडे तिकडे बघू लागली. तो जवळच तिला एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. जशी रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि आसरांच्या स्वाऱ्या सुद्धा येऊ लागल्या. त्यांनी सर्वांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतीत कोण आहे असं विचारलं. त्याचबरोबर ती खाली उतरली. मी आहे असं म्हणू लागली. तेव्हा सगळ्यांनी मागं बघितलं. त्यांना आश्चर्य वाटलं. ही कोण आणि कुठली म्हणून हिची चौकशी केली. हिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा आसरांनी ती त्यांना दाखवली. पुढं त्यांनी तिच्या 7ही मुलांना जिवंत केलं आणि हिच्या हवाली केलं. पुढं हे व्रत कसं करायचं ते पण तिला सांगितलं. 64 योगिनींची पूजा करण्यास सांगितलं
आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करण्यासाठी सांगितलं. तसं तिने विचारलं, ह्या व्रताने केल्याने, हे व्रत केल्याने काय फळ मिळतं? आसरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मूलबाळ दगावत नाहीत, सुखासमाधानामध्ये राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली. तो आपल्या गावात आली. लोकांनी हिला बघितलं आणि लोकांनी काय केलं, मग ब्राह्मणाच्या घरी जाऊन भटजींना सांगितलं, भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटकेने तो पाहू लागला. तो मुलं बाळ त्याच्या दृष्टीस पडली. पाठीमागून सून येत आहे असं त्यांनी बघितलं. तसा तो उठला, घरात गेला, बुलभर तांदूळ घेतले, तांब्याभर पाणी आणलं, तांदूळ सुनेवरून आणि मुलाबाळांवरून ओवाळून त्याने टाकून दिले. हातपाय धुवून घरामध्ये आला. त्यानंतर सुनेला त्याने सर्व हकीकत विचारली. तिने सारी हकीकत ब्राह्मणाला सांगितली. हे ऐकून सर्वांना खूप आनंद झाला आणि मुलाबाळांसहित ती सुखासमाधानाने आनंदाने नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झाली. आता ह्या कहाणीचं सार काय आहे, या कहाणीमध्ये काय सांगितलं आहे, ह्याच्यातून आपल्याला काय बोध प्राप्त होतो हे आपण बघूया. या कहाणीचा बोध असा आहे, पुष्कळ वेळा असं होतं की दुसऱ्याची खरोखर काही अपराध नसताना, चूक नसताना ह्याच्यामुळेच आपले नुकसान झाले आहे असा ग्रह आपण करून घेतो किंवा अशी आपल्या मनाची समजूत करून घेतो. पण हे असं केल्याने काय होतं की ह्याच्यामुळे आपलं नुकसान झालं आहे, आपण त्याच्यावर रागवतो. पण अशा तऱ्हेने वागणे हे योग्य नाही. आपण अशा माणसाला आपल्यापासून दूर घालवले तरी तो देवाच्या कृपेस मात्र पात्र झाल्या वाचून राहत नाही. जशी ब्राह्मणाच्या सुनेवर देवांनी कृपा केली म्हणजे देव तिच्यावर प्रसन्न झाले, तिचे मुलं बाळ तिला परत भेटले, ती सुखा समाधानाने नांदू लागली. अर्थात तिची काही चूक नव्हती या सगळ्या गोष्टीमधून, पण ब्राह्मण तिच्यावर रागवला, तिला घरातून हुसकून दिलं आणि नंतर त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला. म्हणजे हा बोध आपण याच्यातून घ्यायला पाहिजे की पुष्कळ वेळा आपण दुसऱ्यावर त्याचा काही अपराध नसताना सुद्धा ह्याच्यामुळे आपलं नुकसान होत आहे अशी आपण मनाची समजूत करून घेतो आणि त्याच्यावर रागवतो. पण अशा तऱ्हेच्या वागण्याने हे वागणं योग्य आहे का? नाही. पण अशा तऱ्हेच्या वागण्याने आपण माणसाला आपल्यापासून दूर घालवतो, पण तरी तो देवाच्या परमेश्वराच्या कृपेस पात्र हो झाल्याशिवाय राहत नाही, त्याला परमेश्वराची कृपा लाभतेच. हा बोध याच्यातून आपल्याला मिळतो. तर मंडळी, अशा तऱ्हेने ही पिठोरी अमावस्येची कहाणी आपण श्रवण केली आहे. जय गजानन माऊली. धन्यवाद.